क्षण क्षणा हाची करावा विचार, क्षण क्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरोनी आवडी, संत समागमी धरोनी आवडी, करावे तातडी परमार्थी, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धूर भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. पांडुरंगा करो सद्गुरो तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, क्षण क्षण हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील उपदेशपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय मानवी जीवनाचं नश्वरत्व सांगून परमात्म्याच्या अविनाशित्वाचं प्रगटी करून तुकोबाराय एक अत्यंत महत्त्वाची विचार जागृती या अभंगातून देतात. विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून
जिल्ह्याच्या शेजारच्याही प्रांतातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील, वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू, कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी वृंद, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या अत्यंत पवित्र असलेल्या श्रद्धासंपन्न अशा धर्मप्रधान श्री क्षेत्र पालखेड मिरचीचे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक या गावामध्ये वारकरी संप्रदायाचे थोर संत, वारकरी संप्रदायाचे आद्य संत, विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या या पवित्र पंचक्रोशीमध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने पालखेड या गावातील थेटे पाटील या परिवारातील जुन्या पिढीतील वैकुंठवासी प्रातस्मरणीय गंगा भागीरथी मातोश्री जिजाबाई शिवाजीराव थेटे पाटील या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या अर्थात वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. या थेटे पाटील परिवाराच्या द्वारा या गावातील सर्व भजनी मंडळी, दोन्ही माझ्या शेजारी उभे राहिलेले चोपदार, माऊली, वारकरी संप्रदायावर ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि ज्यांचं घर म्हणजे वारकरी संप्रदायातल्या साधकाचं माहेरघर आहे, असे आदरणीय नाना, या सर्वांच्या स्नेहामुळं आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. मातोश्री वैकुंठवासी जिजाबाई शिवाजीराव थेटे पाटील या मातोश्रीच्या या परिवाराच्या द्वारा त्यांचे सुपुत्र आदरणीय मनोहरजी शिवाजीराव थेटे पाटील, आदरणीय गोविंदराव शिवाजीराव थेटे पाटील, आदरणीय दिलीपराव काशीनाथजी थेटे पाटील, अक्षयजी दिलीपराव थेटे पाटील, ओंकार मनोहरराव थेटे पाटील, अतुलजी गोविंदराव थेटे पाटील, त्यांच्या सर्व सुकन्या सौभाग्यवती तारामती केशवराव दौंड पाटील, त्यांच्या दुसऱ्या सुकन्या सौभाग्यवती हिराबाई बाळासाहेब जाधव पाटील, त्यांच्या तिसऱ्या सुकन्या गंगा भागीरथी चित्रकला पोपटराव का बरोबर पोपटराव ढिकले पाटील आणि त्यांच्या चौथ्या सुकन्या गंगा भागीरथी निर्मला मोहनरावजी करंजकर पाटील, असा हा त्यांचा सर्व परिवार. या परिवाराच्या एवढं पाठ करावं लागतं ना. गेली का मार्क काय? या परिवाराच्या या स्नेहामुळंच आज इथे येण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने सेवेकरिता घेतलेला अभंग सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे, पाठ असलेला अभंग आहे. आपल्या मगातल्या चर्चेतल्या विषयात सांगायचं म्हटलं तर स्वस्त अभंग आहे असं, असा हा परिचयाचा असलेला अभंग आहे. आणि या अभंगातून महाराज एक महत्त्वाची अशी जागृती देतात, विचार जागृती देतात. आजचं सौभाग्य आहे या संपूर्ण परिवारातले सर्व सदस्य इथे उपस्थित आहेत. पत्रिकेवर जेवढी नावं सांगितली तेवढी मी घेतलेले आहेत, पण यांचे या आजीचे नात जावाईसुद्धा इथे आलेले आहेत. सध्या ते वाकडला राहत आहेत पण तेही इथं उपस्थित आहेत. मी त्यांचंही मनापासून हृदयापासून अभिनंदन करतो.
आणि या सर्व परिवारावर प्रेम करणारी या नाशिक जिल्ह्यातून मग दिंडोरी तालुका असेल, निफाड तालुका असेल, चांदवड तालुका असेल, येवला तालुका असेल, कदाचित अजून एखादा कुठला तरी राहू शकतो, सगळे आपण मोठ्या प्रेमाने इथे आलेला आहात. मी या सर्व श्रोत्यांच्या चरणी हृदयापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या चरणी माता भगिनी आपल्याही सर्वांच्या चरणाला प्रणाम करतो. वारकरी संप्रदायातली अत्यंत गोड अशी भजनी मंडळी टाळ घेऊन उभी आहेत. या सर्व भजनी मंडळीच्या चरणी वंदन करतो. विनेकरी अत्यंत गोड असे, म्हणजे आता हा आदर्श घ्यावा असे दोनही चोपदार या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं आता परिसरातल्या आलेल्या लोकांनी यांचे व्यवस्थित फोटो काढून घ्या आणि असेच चोपदार प्रत्येक कीर्तनाला असले पाहिजेत, अशाच पोशाखात असले पाहिजेत. संप्रदायाची सगळी परंपरा सांभाळणारे त्यांचंही मी मनापासून वंदन करतो. वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी इथे मंडळी हजर आहेत. वारकरी संप्रदायातले भजनाच्या क्षेत्रातले आम्ही ज्यांना वारकरी गंधर्व असं म्हणतो, असे हरिभक्तीपरायण आदरणीय पंढरीनाथजी महाराज अरू तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांच्याही चरणाला वंदन करतो. खरं म्हणजे अरू बाबा आणि आदरणीय मृदंगाच्या क्षेत्रातलं अत्यंत गोड असं व्यक्तिमत्व चंदू महाराज 500 किलोमीटरचा प्रवास करून इथं एवढ्या 2 तासाचे, आता 2 तासाचे बी म्हणता येत नाही, एक अर्ध्या तासाच्या कीर्तनासाठी ते इथं आलेले आहेत. आणखीन 500 किलोमीटरचा प्रवास करून त्यांना जायचं आहे. कदाचित ते गेले बी नसते, पण सासरवाडीत कीर्तन असल्यामुळं हा महत्वाचा भाग आहे, त्यामुळे त्यांना जावं लागतंय. फक्त आदरणीय गोविंद काकांचं संप्रदायावर, संप्रदायातल्या साधकावर, वैष्णवावर असलेलं शुद्ध प्रेम, त्याचा परिणाम हे 500 किलोमीटरहून महात्मे इथे आलेले आहेत. मी त्यांच्या पवित्र चरणाला वंदन करतो. सचिन महाराज, अरुण महाराज आळंदीहून रात्रभराचा प्रवास करून ते इथं पोचले. भागवत महाराज आपल्याच भागातलं अत्यंत आयाचित वृत्तीने जगणारं व्यक्तिमत्व आदरणीय काशीनाथ महाराज, त्यांची इथं उपस्थिती आहे. मी त्यांच्याही चरणाला नतमस्तक होतो. उभे राहिलेले सर्व आमचे गुरुबंधू महाराज मंडळी, आपल्या सगळ्यांचं मी हृदयापासून स्वागत करतो. अत्यंत छान अशी लाऊडस्पीकरची व्यवस्था माऊलींनी इथं उपलब्ध केलेली आहे. ते ऑपरेटर हे पोरं यांनाही मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्या संकल्पित वेळेमध्ये म्हणजे जवळपास 20 मिनिटं वेळ आपल्याला शिल्लक आहे अजून, आणि तेवढ्या 20 मिनिटात तसं तर पाटील पत्रिकेतली वेळ संपलेली आहे. पत्रिकेतली वेळ आहे 9:30 ते 11:30 अशी वेळ आहे आणि ती नियमाप्रमाणे संपलेली आहे. पण तरीसुद्धा जाऊ द्या, हे ओव्हर टाईम होऊ द्या, काय बिघडत नाही. एक 20 मिनिटं आपल्याला चिंतन करायचं आहे. तुम्ही सगळेजण जशी कृपा कराल या पद्धतीनं आपण या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. ज्या आईनं, ज्या मातोश्रीनं, जिजाबाईने या 4ही मुली, 2ही मुलं यांना जन्म दिला, पण त्याचबरोबर संस्कार दिले, जीवन दिलं, मनुष्य म्हणून कसं जगायचं याची शिकवण दिली. आणि अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये या कुटुंबाला या मातोश्रीनं सावरलं, लहानाचं मोठं केलं आणि एक मनुष्य म्हणून जगण्याची फार अशी महत्त्वाची संस्काराची शिदोरी या आईनं या परिवाराला दिली. मी या आईचा वृद्धापकाल बघितलेला आहे आणि मला वाटतं ते निश्चित माझं बोलणं वास्तव आहे, अतिशयोक्ती अजिबात होणार नाही. कारण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे या परिवारानं, आदरणीय गोविंद काका, त्यांच्या धर्मपत्नी या दोघांनी, मी स्वतः पाहिलं आहे, एवढी प्रचंड सेवा केली आईची की तशी सेवा एका वाक्यात बोलतो, सध्याच्या काळातले आधुनिक हे श्रावण बाळ म्हणायला हरकत नाही, अशी यांनी सेवा या मातोश्रीची केलेली आहे. गोविंद काकाचं तर मी मनापासून अभिनंदन करेलच, त्यात काय वाद नाही. पण त्याहीपेक्षा मला त्यांच्या धर्मपत्नीचं
मनापासून स्वागत करायचंय, मनापासून अभिनंदन करायचंय. अरे आई असल्यामुळं पोराने सेवा केली, याच्यात काय नवल आहे. पण सुनन सासूची सेवा कशी करायची असते याचा आदर्श जर काय असेल तर गोविंद काकांच्या धर्मपत्नी हेच खरं याचं आदर्श उदाहरण आहे. खूप म्हणजे एका वाक्यात बोलू का, कदाचित चारी लेकी इथं आलेल्याच आहेत, काय वादच नाही. त्या लेकी माझ्यावर नाराज होणार नाही याची मला 100% खात्री आहे. पण तरी मी धाडसानं बोलतो, कदाचित लेकीनं सुद्धा एवढी सेवा आपल्या आईची कदाचित केलेली नसेल, इतकी सेवा या सुननं आपल्या सासूची केली. हे मी स्वतः डोळ्यानं बघितलंय. असा एक आईशी, वडिलाशी आणि आई वडिलाची सेवा करणारा हा परिवार काय असतं, वृद्ध झाल्यानंतर, वय वाढल्यानंतर, शरीर थकल्यानंतर, खरं सांगा मुलाशिवाय, मुलीशिवाय, सुनाशिवाय, नातवंडाशिवाय दुसरं कोण असतं. आणि म्हणूनच माझी विनंती आहे आजच्या या निमित्ताने इथे आलेल्या सर्वांना, ज्यांची आई जिवंत आहे त्यांनी आपल्या जिवंत आईची वृद्ध झाल्यानंतर चांगली सेवा करा. हीच खरी या निमित्तानं मातोश्री जिजाबाईंना श्रद्धांजली असेल, खरी श्रद्धांजली. याच्यापेक्षा दुसरी श्रद्धांजली असू शकत नाही. जिवंत असताना या मातोश्रीची सेवा या परिवारानं केलेली आहे आणि पश्चात गेल्यानंतर, जिवंत असताना सेवा करावी आणि गेल्यानंतर त्यांचं स्मरण करावं, हे पुत्राचं कर्तव्य आहे. जिवंतपणी सेवा करा आणि गेल्यानंतर त्या आईवडिलांचं काय करा, स्मरण करा. आणि ते स्मरण करण्याच्याच दृष्टिकोनातून आज इथं एवढा अट्टहास केलेला आहे. आणि एवढ्या अट्टहासातून आज आपल्या सर्वांच्या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. भगवान परमात्मा करो अशी सेवा आईची करण्याची सद्बुद्धी इथल्या प्रत्येक लेकाला आणि लेकीला मिळावी. अशी सेवा करण्याची सद्बुद्धी इथे आलेल्या प्रत्येक सुनाला मिळावी की आपल्या सासूची आपण सेवा करावी अत्यंत श्रद्धेने. सगळं अरू बाबा, जसं लहान लेकराचं आई सगळंच करते, कधीही तिला त्याची किळस येत नाही. सगळंच करते या शब्दात समजून घ्या, सगळं, कधीच आईला किळस येत नाही. मला वाटतं खऱ्या अर्थानं या गोविंद काकांच्या धर्मपत्नी म्हणजे त्यांनी एका अर्थाने आपल्या सासूची आई होऊन सेवा केली असं म्हणायला काय अडचण नाही. इतकी सेवा या परिवारानं केलेली आहे. असा हा सेवेधारी असलेला हा परिवार आहे. आणि त्याच परिवाराचा आजच्या या निमित्तानं या दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता आपण सर्वजण आलेला आहात. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या चरणी प्रणाम करतो. कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी येईल तेव्हा मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. टाळी वाजवण्याची संधी येईल तेव्हा हाताने टाळी वाजवा. तुम्ही इमानदारीने भजन करा. मी इमानदारीने बाराला थांबतो. विठ्ठल विठ्ठल, टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल सेवेकरिता घेतलेल्या अभंगातून तुकोबाराय विचार जागृती देतात. ऐका, संत महात्मे जाग करण्याचं काम करतात. या जगामध्ये वर्ग 3 आहेत. एक वर्ग आहे की तो जगत असतो, दुसरा वर्ग आहे तो जगवत असतो आणि तिसरा वर्ग आहे तो जागवत असतो. तुम्ही आम्ही जगत असतो, देव विश्वाला जगवत असतो आणि संत जगाला जागवत असतात. जगणं वेगळं, जगवणं वेगळं आणि जागवणं वेगळं. लक्ष द्या, तुम्ही आम्ही जगत असतो. का जगत असतो त्याचं स्वच्छ उत्तर आहे, मरण येत नाही म्हणून. आपण का जगत असतो, दुसरं उत्तर आहे आयुष्य आहे म्हणून. आपण का जगत असतो, तिसरं उत्तर आहे प्रारब्ध शिल्लक आहे म्हणून. मायबाप, मग खरंच सांगा, प्रारब्ध आहे म्हणून जगायचं, आयुष्य आहे म्हणून जगायचं, मरण येत नाही म्हणून जगायचं, का मरेपर्यंत जगायचं, का काही उद्दिष्टाला घेऊन जगायचं? माणसाचं जीवन आहे,
उद्दिष्ट ठरवून जगलं पाहिजे, काहीतरी ध्येय निश्चित करून जगलं पाहिजे. ऐका, तुम्ही आम्ही जगतो, ध्येय शून्य जीवन जगण्यात अर्थ काय? आपल्या जीवनामध्ये ध्येय असलं पाहिजे. काय ध्येय असलं पाहिजे? कधीतरी आपण आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे, जगायचं कशासाठी? का जगायचं? का आपण जिवंत राहायचं? ऐका, केवळ भोग भोगण्यासाठी माणसाचं आयुष्य नाही. जर भोग भोगणं एवढंच मानवी जीवनाचं ध्येय आपण ठरवलेलं असेल, तर मग बैलानं तक्रार कधी केली का? मालक, 12 वाजत आले, अजून पाणी नाही, अजून वैरण टाकली नाही, तुम्ही कीर्तनाला निघून गेले मालक. असं बैल नाही कधी बोलत. ऐका, केवळ भोग भोगणं हेच जीवनाचं जर ध्येय असेल, तर मग बैलात आपल्यात काय फरक आहे? पुढे ऐका, केवळ घर बांधणं हेच जीवनाचं ध्येय आपण ठरवलेलं असेल, हेच उद्दिष्ट ठरवलेलं असेल, तर मग पशु पक्ष्यांना कुठं घर आहेत? त्यांनी कधी घरकुलाच्या यादीत नाव लावलंय का? कधीच नाही, कधीच नाही. ऐका, जर घर बांधणं एवढं जीवनाचं ध्येय आपण ठरवलेलं असेल, दर्जेदार उत्तम देखणं घर बांधायचं आणि त्याच्यासाठीच खपायचं, हे जर ठरवलेलं असेल, तर मग पशु पक्ष्यात आणि आपल्यात बोला की काय फरक आहे? काय फरक आहे? पुढे ऐका, केवळ संतती जन्माला घालणं, केवळ मुलं जन्माला घालणं, केवळ प्रजोत्पादन करणं, केवळ लोकसंख्या वाढवणं एवढंच जीवनाचं ध्येय आपण जर ठरवलेलं असेल, तर मग डुकराला लेकरं कमी आहेत का? किती आहेत? मग जर मुलं जन्माला घालणं हेच ध्येय जीवनाचं आम्ही ठरवलेलं असेल, तर डुकरात म्हणा की पुढचं आणि आमच्यात काय फरक आहे? आपण माणसं आहोत ना. मग मनुष्य म्हणून ज्या अर्थी जन्माला आलोय, त्या अर्थी भोग भोगणं, संतती निर्माण करणं, केवळ घर बांधणं एवढंच जीवनाचं उद्दिष्ट ध्येय नसलं पाहिजे. याचा अर्थ जीवनात हे नसलं पाहिजे असं नव्हे, हे असलं पाहिजे, पण हेच असलं पाहिजे आणि याच्यासाठीच जीवन संपवलं पाहिजे असा मात्र जीवनाचा अर्थ नाही. जीवन त्याच्यापेक्षा पुढं काहीतरी आहे. का जगायचं? कशासाठी जगायचं? हा मनाला प्रश्न आपण विचारला पाहिजे. ते व्हॉट्सअपच म्हणायचं का भैया? व्हॉट्सअप, ते व्हॉट्सअपला आलं होतं एकदा. काय लोक पाठवतील सांगता येत नाही महाराज, काय डोकं चालवतील. अरे राम राम, तेवढं डोकं जर ज्ञानेश्वरीसाठी वापरलं तर ज्ञानोबाराय भेट देतील हो. पण राम राम राम, त्याच्यासाठी इतकं डोकं लावतात लोक. त्यानं त्याला पाठवलं होतं काय पाठवलं होतं? मुलगा जन्माला आला, वय वर्ष 5, शाळेत चालला. वय वर्ष 20, डिग्री मिळाली. वय वर्ष 22, नोकरी लागली. वय वर्ष 25, लग्नच. म्हणजे नोकरीच्या पुढे लग्नच, दुसरं काहीच ध्यानात येत नाही. काय बिघडलं असतं बरं? वय वर्ष 25 वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जाऊन त्याने प्रवेश घेतला म्हणले असते तर? नाही, आपलं ठरलंय नोकरी झाली की बरं चला. वय वर्ष 30, त्याला मुलगा झाला. वय वर्ष 50, मुलाला डिग्री मिळाली. वय वर्ष 55, त्याला नोकरी लागली मुलाला. वय वर्ष 60, त्याचं लग्न झालं. बरं, त्याचं लग्न झालं. वय वर्ष 62, त्याला मुलगा झाला. वय वर्ष 70, मुलगा तो शाळेत चालला. नातू. वय वर्ष 72, गुडघे दुखायला लागले. वय वर्ष 75, मेला. आणि मग त्या व्हॉट्सअपवाल्याने खाली लिहिलं होतं, अरे जगायचं राहिलंच की. तुम्ही लक्षात तर घेताय ना? म्हणजे जन्माल्यापासूनची 75 पर्यंतची वर्ष त्याची याच्यातच गेली. कोणाची? त्याची. चांगला ऐकत जा. कधीतरी हे आपल्यासाठी चाललंय हे बी ध्यानात ठेवत जा. माझ्या बोलण्याचा हेतू इतकाच आहे, जगायचं कशासाठी? का जिवंत राहायचं? हा प्रश्न आपण मनाला विचारलाच पाहिजे.
जीवनाचं उद्दिष्ट काय? भोग भोगणं हे जीवनाचं उद्दिष्ट नाही. ल्यावे खावे बरे सदैव हे नाही जीवनाचं उद्दिष्ट. मग जीवनाचं उद्दिष्ट काय? मनुष्यपण तरी साधी नारायण हे जीवनाचं उद्दिष्ट आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हे जीवनाचं उद्दिष्ट आहे. मानवी जीवन मिळाल्यानंतर, मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर हे पुन्हा पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं. या जन्म मरणाच्या चक्रातून आपण कायमचं मुक्त झालं पाहिजे. जन्म मरणाच्या संसार सागरातून आपण तरुण बाजूला आलं पाहिजे. हा विचार जीवनामध्ये केलाच पाहिजे. ही विचार जागृती तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. टाळी वाजवा. क्षणाहाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आजच्या या अभंगातून जागृती देतात. कशाची जागृती देतात? विचार जागृती देतात. पुष्कळ विचार आहे. स्वरूप जागृती देतात, धर्म जागृती देतात, कर्म जागृती देतात, आध्यात्मिक जागृती देतात, भक्तीची जागृती देतात, सामाजिक जागृती देतात, नैतिक जागृती देतात, आर्थिक जागृती देतात आणि सगळी प्रमाणं आपली पाठ सुद्धा आहेत. फक्त वेळेची अडचण आहे आपल्याकडे. प्रमाणात सगळी सांगायची असली तर घरी जाऊन तेवढा तो अभंग बघा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, याच्यात सगळ्या जागृती आलेल्या आहेत. आजच्या चिंतनात विचाराची जागृती देतात, जाग करतात. ऐका, संत महात्मे जाग करण्याचं काम करतात. विचार जागृती, विचार करायला सांगतात. लक्ष द्या. का विचार करायचा आहे? विचार का करायचा आहे? विचारच का करायचा याचा थोडा आपण विचार करू. विचार का करायचा? कारण विचार हा पृथक्करण करतो. विचार हा निवड करतो. निवड. ज्ञानोबरायाची भाषा आहे, चाचूचेनी सांडसे खंडीजे पैपानी राजहंसे, तुझ ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. वाटणी करणं, विभाग करणं, पृथक्करण करणं हे काम कोण करतो? विचार. खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, याचं पृथक्करण करण्याचं काम विचाराच्या द्वारे होतं. खोटं, असत्य, वाईट, नाशवान हे बाजूला फेकून द्यायचं आणि जे सत्य आहे, जे नित्य आहे, जे चेतन आहे, जे अविनाशी आहे, त्याच तत्वाचं ग्रहण करण्याचं काम विचाराद्वारेच होतं. पहा किती ज्ञानोबाराय गोड बोलतात. ज्ञानोबाराय सांगतात, हा विचारुनी अहंकारो सांडीजे, मगा सतेच वस्तू होईजे, तरी आपले स्वस्ते सहजे आपण केले. किंवा अजून बोलतात ज्ञानोबाराय, हे असो विचारिता, हे असो विचारिता, भ्रांती ते पाही असारता, सारते स्वभावता,
नित्य जाणे विचारानं कळलं. किंवा अजून बोलतात ज्ञानोबाराय, विचारता निरसले प्रपंच जात सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. किंवा अजून बोलतात ज्ञानोबाराय, ज्ञानोबारायची भाषा आहे, फार गोड बोलतात ज्ञानोबाराय. अनात्म वर्ग निर सांडोनी आत्मरसाचे क्षीर, चरता ती सविचार राजहंस जे. फक्त त्याचा अन्वय करताना काळजीपूर्वक केला पाहिजे, नाहीतर घोटाळा होऊ शकतो. अन्वय करताना पुढचा एक शब्द मागे पुढचा एक शब्द मागे घ्यायचा, मग जमतंय. नाहीतर अनात्म वर्ग निर सांडोनी, अनात्म वर्ग निर अशी ओवी आहे. सांडोनी आत्मरसाचे क्षीर, आत्मरसाचे क्षीर सांडोनी अनात्मवर्ग निर सेविता ती. घोटाळा होईल सगळा. आता हे घोटाळा होतोय का नाही हे बी आपल्यालाच कळतंय, हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा जरा. त्यामुळं तिथं पुढचा शब्द मागे घ्यायचा आहे. कसा? अनात्मवर्ग निर उभी रेग आहे, पुढं आहे सांडोनी आत्मरसाचे क्षीर उभी रेग आहे, चरताती सविचार उभी रेग आहे, राजहंस जे अशी ओवी आहे. तर इथं काय करायचं, प्रत्येक कडव्यामध्ये पुढचा एक शब्द मागे घ्यायचा. अनात्मवर्ग निर सांडोनी. जे अनात्म आहे ते फेकून द्या, अनात्मरूपी असलेलं जे पाणी आहे ते टाकून द्या. अनात्मवर्ग निर सांडोनी. आता पुढं काय? आत्मरसाचे क्षीर. आता पुढं चरताती मागे घ्यायचं. आत्मरसाचे क्षीर चरताती. अनात्मतत्व, अनात्मवर्ग असलेलं पाणी फेकून देतात आणि आत्मतत्व रूप असलेलं दूध ते सेवन करतात. आणि कोण? मग शेवटी राहिलं राजहंस जे, सविचार राजहंस जे विचारानं युक्त आहेत ते. म्हणून दादानो, जीवनामध्ये विचाराची काय आहे आवश्यकता आहे. जीवनामध्ये विचार केला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्याकडून काय होतं, आपण प्रत्यक्षाकडे लक्ष देतो, परिणामाकडे लक्ष देत नाही, विस्तार करत नाही. प्रत्यक्षाकडे पाहू नका, असं केलं तर त्याचा परिणाम काय होईल या परिणामाचा विचार जीवनामध्ये नक्की करत जा. विचाराची आवश्यकता आहे. विचार करा. एक क्षणाक्षणाहाची करावा विचार करा. काय विचाराचे प्रकार किती आहेत? विचाराचे साधारणपणे 9 प्रकार आहेत विचाराचे. पहिले 3 प्रकार सांगतो. ब्रह्मविचार, तत्वविचार आणि आत्मविचार. 3 प्रकार झाले. दुसरे 3 प्रकार आहेत जीवविचार, जगत विचार आणि जगदात्मा विचार. किती झाले? 6 झाले. आणि पुढचे 3 प्रकार आहेत इष्ट विचार, अनिष्ट विचार आणि अभिष्ट विचार. किती झाले? 9 झाले. आता या 9 विचाराचा विचार करणं हे आपल्या डोक्याला जरा ताण देण्यासारखं आहे. त्यामुळे इतकं काही तकलीफ घेऊ नका. पंचदशिकार स्पष्ट बोलता, सदा विचारे तस्मात जीव जगत परात्मनः जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. जीवभाव बाधित झाला पाहिजे, जगद्भाव बाधित झाला पाहिजे आणि मग शिल्लक अवशिष्ट राहिलेला तो जगदात्मा अर्थात परमात्माच शिल्लक राहतो. ऐका, 3 विचार आपल्याला कळण्यासारखे सोपे करतो. इष्ट, अनिष्ट आणि अभिष्ट विचार. इष्ट विचार कशाला म्हणायचं? आपलं चांगलं व्हावं, आपलं चांगलं व्हावं हा जो विचार आहे त्याला इष्ट विचार म्हणायचं. आपल्याबरोबर आपल्या शेजाऱ्याचं चांगलं व्हावं याला अभिष्ट विचार म्हणायचं. आपल्याबरोबर आपल्या शेजाऱ्याचं चांगलं व्हावं याला अभिष्ट विचार म्हणायचं. किती झाले? 2. आणि तिसरा राहिला कोणता? अनिष्ट विचार. अनिष्ट, शेजाऱ्याचं वाटोळं होण्यासाठी प्रसंगी आपलं वाटोळं झालं तरी चालेल, त्याला काय म्हणायचं? अनिष्ट विचार. मला वाटतं हा लवकर लक्षात आलाय. हे विचाराचे 3 प्रकार आहेत. विचाराचे एकदम सोपे करतो. आपल्याच ताटात वाढलेलं आपण खाणं इष्ट विचार. आपल्या ताटातली अर्धी भाकरी शेजाऱ्याला देणं अभिष्ट विचार. आणि आपल्या तर ताटातली खायचीच खायची, त्याला म्हणायचं अनिष्ट विचार. म्हणजे प्रसंगी दुसऱ्याचं वाटोळं करण्यासाठी आपलं वाटोळं झालं तरी चालेल. 2 चुलत भाऊ होते. चुलत भाऊ, सख्खे नाही म्हणत मी, चुलत भाऊ होते 2. दोघं बी महादेवाचे भक्त होते. दोघंही 2 डोंगरावर गेले आणि तपश्चर्या करायला बसले. भगवान शिवजी प्रसन्न झाले. तुम्ही म्हणाले एका सेकंदात कसं काय भगवान शिवजी प्रसन्न झाले? 12 वाजले ना. शिवजी प्रसन्न झाले. शिवजी प्रसन्न झाले. गेले एका भक्ताकडं. त्याचं नाव सांगतो त्याचं नाव काय? कारण दुसरं काहीतरी नाव सांगितलं तर त्या नावाचा माणूस इथं असू शकतो,
पुन्हा मला इथून जायची पंचायत होणार. कडे गेले, बघता डोळे उघड, मी आलोय, प्रसन्न झालोय, डोळे उघड. आणि मग न डोळे उघडले. भगवान शिवजी तुम्ही आले? हो. माग काय मागायचे ते, तो पाहिजे ते मी तुला देतो. नक्की? हो नक्की देणार. पण म्हटला, शिवजी माझा दुसरा एक चुलत भाऊ आहे म्हणे पलीकडच्या डोंगरावर, तो पण तुमची तपश्चर्या करतोय, तुम्ही त्याला प्रसन्न? हो म्हणे मी त्यालाही प्रसन्न आहे. म्हटलं मग तुम्ही त्याला दिलं का, देऊन आले का त्याच्या? नाही नाही म्हणले, आता इथून त्याच्याकडे जायचे म्हणले, इथून जायचे म्हणे. म्हटले मग असं करा, तुम्ही त्याच्याकडे अगोदर जा, त्याला काय द्यायचंय ते द्या, परत माझ्याकडे या आणि मग मला सांगा त्याला काय दिलंय, मग मला काय मागायचं ते मी मागतो. कारण त्यानं जे मागितलंय त्याच्यापेक्षा मग जास्त मागायचं आपण. मग तुम्ही त्याच्याकडे जाऊन या म्हणले अगोदर. भगवान शिवजी म्हटले, बावळट, एवढा टाइम असतो का मला भुसावळीच्या पुढे जायचंय? त्याच्यातून पलीकडे जाण्यासाठी आतापर्यंत कोणी त्याच्यात उडी टाकली का? पलीकडे व्यवस्थित तरुण गेले का? जर गेले असतील तर सुखरूप पोहोचलो म्हणून त्यांचा फोन आला का? त्यांचा आला नसेल तर आपण तरी करून बघितला का तुम्ही पोहोचले का नाही म्हणून? ऐका ऐका, या सगळ्याच प्रश्नाची उत्तरं काय केली पाहिजेत? आपण शोधली पाहिजेत. कशातून तरायचे? संसार सागरातून. ऐका, मग हा संसार सागर भूगोलामध्ये नेमका कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यात आहे का सोलापूर जिल्ह्यात आहे का अहिल्यानगर जिल्ह्यात आहे का धुळे जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे हा संसार सागर? अटलांटिक महासागरातून तरायचंय का? नाही. पॅसिफिक महासागरातून तरायचंय का? नाही. बंगालच्या उपसागरातून तरायचंय का? नाही. अरबी समुद्रातून तरायचंय का? तरून जायचंय कशातून? संसार सागरातून. बरोबर, भवसिंधू म्हणजे संसार सागर. मग हा संसार सागर नेमका कुठं आहे? पाणी किती आहे याच्यात? हे बघा, आपला जो प्रतिस्पर्धी असतो, ज्याच्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे, त्याची ताकद किती आहे हे बघितले पाहिजे का नाही? त्याचे कच्चे दुवे कोणते आहेत हे बघितले पाहिजे का नाही? तरच आपण त्याच्यावर काय करू शकतो? विजय मिळवू शकतो. नाहीतर मग प्रतिक्रिया द्यावी लागते, थोडी आमची गणित चुकली, स्ट्रॅटेजी चुकली, त्यामुळं आम्ही आपटलो. हे नंतर सांगावं लागतं. तुम्ही कीर्तन ऐका हो. मुद्दा माझा इतकाच आहे, ज्या संसार सागरातून तरायचंय, नेमका हा संसार सागर कुठं आहे याचा शोध घेतला पाहिजे. आणि मला वाटतं याचा शोध विश्वमाऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाच्या, अर्थात गीतेतल्या 7व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकामध्ये तरंतिते या पदावरचं जे व्याख्यान आहे, हे व्याख्यान आपण स्वतंत्र घरी जाऊन निवांत वाचलंच पाहिजे. त्यातल्या सगळ्या ओव्या बघा. मी त्याच्यातले फक्त मासे सांगतो, 3 मासे सांगतो. ज्ञानोबाराय सांगतात या संसार सागरात मासे कोणते आहेत? पहिला मासा सांगितलाय, ते तर सम्मोह विभ्रम मासे. सम्मोह विभ्रम भ्रम मोह, हाच तिथं काय मासा आहे. अजून संसार सागरातला दुसरा मासा कोणता आहे? ते प्रमदादी तळपताती महामीन. ज्ञानोबाराय सांगतात प्रमाद हा एक मासा आहे. किती झाले? 2. आणि तिसरा एक मासा सांगितला ज्ञानोबारायने. ज्ञानोबाराय सांगतात ते मदमिनाच्या तोंडी सगळेची गेले. 3 मासे सांगितलेले आहेत. याच्यातून तरुण जाण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयाची शुद्धीची नाही. जाणीवेच्या डोही गर्वेची गिळिले. एके वेदत्रयाच्या सांगडी घेतल्या अहमभावाच्या धोंडी. ते मदमिनाच्या तोंडी सगळेची गेले. सगळ्या ओव्या घरी जाऊन वाचा की, थोडा वेळ मिळेल की घरी गेल्यावर, तेवढ्या वाचा ओव्या, फार गोड आहेत. मग इथून तरले कोण? ज्ञानोबाराय सांगतात येत एकची लीला तरले. जे सर्व भावे मज भजले. तया आईलीच थडी सरले मायाजळ. ऐका, पुढं बोलतात अजून ज्ञानोबाराय. एवढ्यावर नाही थांबले. ज्ञानोबारायची पुढची भाषा आहे, जया सद्गुरु तारू पुढे अनुभवाचे कासे गाडे. आत्मनिवेदन तरांडे आकळले. जे विकल्पाची या झुळका चुकावणी. ज्ञानोबारायची भाषा आहे. माझा मुद्दा इतकाच आहे, तर या भवसिंधूतून म्हणजे संसार सागरातून तरुण जाण्यासाठी काय केला पाहिजे? विचारच केला पाहिजे. आता इथे एक छोटा प्रश्न आहे, तरुण
तरुण जायचंय, मग विचाराची गरज काय आहे? तर त्याचं उत्तरच आहे संसार सागरातून तरायचंय. कशाला म्हणायचं संसार? आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा पाठामध्ये सांगत असताना संसाराची इतकी गोड व्याख्या सांगायची. थोडं जागं व्हा. व्याख्या सांगायची. संसार कशाला म्हणायचं? हे आपण जे व्याख्या करतो नाही, गाडगं मडकल, हे नाही संसार. ते संसाराची व्याख्या सांगायचे. कशाला संसार म्हणायचं? तर ऐका, ते असं म्हणायचे, हे सगळं जग, हे सगळं जग खरं आहे का खोटं आहे? बोला की बरोबर आहे. हे सगळं जग कसं आहे? खोटं आहे. हे सगळं जग कसं आहे? खोटं आहे. बरोबर, खोटं आहे. आता खरं सांगा, हे सगळं जग तुम्हाला खरं वाटतंय का खोटं वाटतंय? आहे खोटं वाटतंय कसं? हा बघा बघा, आता तुम्ही दोन्ही उत्तर दिली. आहे कसं? खोटं. वाटतंय कसं? खरं. म्हणजे खोट्यालाच खरं म्हणतोय आपण. खोट्याला खरं समजणं, यालाच म्हणायचं संसारात आपण बुडलोय. खोट्याला खरं समजणं हाच संसार आहे. मग या संसारातून तरुण जायचं म्हणजे काय? बुवा म्हणायचे, कधीतरी हा संसार खोटाच आहे असं आपल्याला कळलं की ठरवायचं आपण संसार सागरातून तरुण गेलो. आणि हे कधी होतं? हे विचाराशिवाय होऊ शकत नाही. विचारा वाचून न पविजे समाधान, हे विचाराशिवाय शक्य नाही. म्हणून तरावया पार भवसिंधू. लोक म्हणाले, ठीक आहे, आम्हाला पटलं, 12 पण वाजले, आम्ही बरोबर जेवायच्या वेळेला आलो सुद्धा, सगळं झालं, आता पटलं आम्हाला, आम्ही विचार करू, नक्की विचार करू महाराज, त्यात काय वादच नाही. मी म्हटलं मग घाला माळ. तर विचार कर, माळ घाला. ते म्हटले नाही नाही, आत्ता शक्य नाही, विचार करू. तुमचं सांगितलेलं सगळं आम्हाला पटतंय पटतंय. म्हटलं मग करा ना विचार. करू म्हटले, पण आत्ता शक्य नाही. का? तिकडून एक पाईपलाईनीचं काम चालू आहे म्हटले, मुलाला पाहुणे येऊ लागलेले आहेत म्हटले, ते मुलीचं जरा जमलंय म्हणले. आता हे एवढं झालं का नाही महाराज, मग आम्ही विचार करायला मोकळं. नीट ऐका, विचार करू हे पटलं, पण लोक आता लगेच विचार करायला तयार नाहीत. अशा वेळेला मात्र मग तुकोबाराय सांगतात, तुम्ही नंतर विचार करू, पुन्हा विचार करू अशी आश्वासनं देऊ नका. कारण ज्या शरीराच्या माध्यमातून विचार करायचा आहे, ज्या देहाच्या माध्यमातून विचार करायचा आहे, महाराज सांगतात मुळात तो देहच नाशिवंत आहे. हे उत्तर अभंगाच्या 2ऱ्या चरणात देतात. नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान.
विचार करायचा ठरला, पटलं आपल्याला. फक्त आपली अडचण आपण काय मांडली, महाराज आम्ही विचार करू, आत्ताचा मला वेळ नाही, आत्ता कुठेतरी संसाराला आम्ही चांगलं लागलोय, थोडं थांबा ना, आम्ही नंतर करू ना विचार. मग ऐकायला जेव्हा येणार नाही, जेव्हा डोळ्याला दिसणार नाही, करू ना विचार म्हणे. आत्ताच काय शक्य आहे का, नंतर विचार करू. तुकोबाराय सांगतात ज्या देहाच्या माध्यमातून विचार करायचा आहे, कारण तुकोबारायची भाषा येवोनी नरदेहा विचारावे धरावा पै धीर भजन मार्गी पुष्कळ प्रमाणात. शरीराला आल्यानंतरच विचार करता येतो. ज्ञानोबाराय बोलतात तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे. किंवा अजून ज्ञानोबारायची भाषा आहे, थोड्या वेगळ्या अर्थानं बोलतात. शरीराची या गावा जयाला गेले ती पांडवा, तो कार्यार्थो आघवा सांडोनिया, इंद्रिय ग्रामीचे राजविधी, अहम्ममतेच्या जल्पवादी विकारांतराची मांदी मिळविता ते. म्हणून विचार शरीराच्या माध्यमातूनच करता येतो, बरोबर, देहाच्या माध्यमातूनच करता येतो. आणि मग महाराज सांगतात ज्या देहाच्या माध्यमातून आपल्याला विचार करायचा आहे तो देहच कसा आहे, नाशिवंत देह. ऐका, नासणं हा या शरीराचा गुणधर्म आहे. नासणं हा गुणधर्म आहे, क्षीण होणं हा गुणधर्म आहे. त्याकरता काहीही करावं लागत नाही. काळे काळे कुरळे केस असताना पांढरे होण्यासाठी कुठं ऍडमिशन घ्यावं लागतं, काय करावं लागतं, काहीच करावं लागत नाही. इच्छा नसताना सुद्धा ते होतात. केव्हा त्यांनी पक्ष बदलला हे कळत सुद्धा नाही. सुरुवातीला असा गालावरचाच एखादाच पांढरा होतो, एखादाच. आणि मग एखाद्यानं जर पक्ष सोडला तर त्याला पक्षातून फेकून दिलं जातं, टाकून दिलं जातं, बाहेर काढून टाकलं जातं. पण 50 जण गेल्यावर काहीच करत. ऐका, झालं बाबा. हे कधी, म्हणजे हे केसाच्या बद्दलचा चालला विषय, हे कधी होतं कळत नाही महाराज, कळत नाही. मी का आपल्याशी बोलायला लागलो, मोतीबिंदूची ऑपरेशन कधी आली कळत नाही, गुडघे कधी दुखायला लागले कळत नाही, हात लटलट कधी कापायला लागले कळत नाही. शरीरामध्ये येणारी ही जी क्षीणता आहे ही स्वभावता येते, त्याकरता काहीही करावं लागत नाही. ज्ञानोबारायची भाषा आहे शरीर जात आघवे नाशिवंत स्वभावे, म्हणून तो झुंजावे पंडुकुमारा. हे स्वभावता आहे हो, काही करावं लागत नाही याच्याकरता. काही सरळच होत चालतंय. काय आहे ते एक आमच्या माता भगिनी आहेत, माता भगिनी, ते कणिक तिंबण्याची परात असते. परात कळते का तुम्हाला, कणिक तिंबायची परात? पूर्वीच्या काळी काटवट असायची बघा, पूर्वीच्या काळी काटवट. आता नाही काटवट राहिली, आता वटवट राहिले फक्त. तर आता ती परात आहे. मग कणिक तिंबण्याची परात घेतली, परातभर पाणी घेतलं बरं का, आणि त्या पाण्यामध्ये एक एवढा मिठाचा खडा ठेवला, एवढा मिठाचा खडा 11 वाजता ठेवला, 11 वाजता. तर 12:15 वाजेपर्यंत तो एवढा मिठाचा खडा परातभर पाण्यात ठेवलेला 12:15 पर्यंत, 1.25 तासाने केवढा होईल साधारणतः? असं 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 एवढा होईल. काय होईल? विरघळून जाईल. काय? मिठाचा खडा. हे कशाचं सांगतोय? हे मिठाच्या खड्याचं नाही, हे आपल्या सांगतोय, आपल्या शरीराचं. असंच आहे. किती ज्ञानोबारायची गोड भाषा आहे. ज्ञानोबाराय सांगतात एवढा मिठाचा खडा परातभर पाण्यात जर 1.25 तास तुम्ही असा घासला त्या पाण्यात तर काय होईल? विरघळून जाईल. ज्ञानोबाराय बोलतात. ज्ञानोबारायची भाषा आहे. किती गोड गोड ज्ञानोबाराय सांगतात की तव तव अधिकाधिके मरण आयुष्याते जिंके, मीठ जैसे उदके घासी जत असे. ज्ञानोबाराय सांगतात मीठ जसं पाण्यात घासल्यानंतर क्षणाक्षणाला ते नष्ट होत जातं, तसं दादानो माया रूपी परातीमध्ये शब्दस्पर्श रूप रसगंध या पंचविषय रूपी पाण्यामध्ये जीवन रूपी आयुष्य रूपी मिठाचा खडा तुम्ही जेवढ्या ताकदीनं घासणार तेवढ्या लवकर तो काय होणार आहे? नष्टच होणार आहे, संपणारच आहे. नाशिवंत देह. किती नाशिवंत आहे, किती नाशिवंत आहे. महाराज अजून ज्ञानोबारायने गोड दृष्टांत दिलाय. ज्ञानोबाराय सांगतात एखादा काय त्याला म्हणतो आपण, आरोपी आहे, गुन्हेगार आहे, गुन्हेगार.
आणि त्याचा गुन्हा सिद्ध झाला. सिद्ध न झाल्यामुळं निवडून येतात तो भाग वेगळा. गुन्हा काय झाला? सिद्ध झाला. गुन्हेगार, त्याला फाशीची सजा झाली, फाशीची. आणि ऐका, फाशीला देण्याचा दिवस उजाडला. ते पूर्वी सुळावर द्यायचा दिवस उजाडला. त्याला कारागृहातून बाहेर काढलं आणि सुळावर देण्याकरता घेऊन चालले. आता लक्ष द्या बरं का, कारागृहातून बाहेर काढल्यानंतर सुळाकडे घेऊन जात असताना तो जसा जसा पाऊल टाकतो तसा तसा प्रत्येक पाऊलाला त्याचा मृत्यू त्याच्या जवळ येतो. कोणाच्या? त्या आरोपीच्या, कैद्याच्या. आणि आपला लांब जातोय. अहो, आपण बी प्रत्येक पाऊल टाकू तसा आपला मृत्यू आपल्या जवळच येतो की राव. काय ज्ञानोबा राय गोड बोलतात, सन्मुख शुला धावतया चपला ये प्रतिपदी जवळा मृत्यू जेवी. अगदी त्या न्यायाने क्षणाक्षणाला आपलं आयुष्य कमी होत जात आहे. क्षणाक्षणाला आपण मृत्यूच्या जबड्यात चाललोय. आणि हे नाशिवंत आहे, नष्ट होणार आहे, संपणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. सावधान, महाराज सांगतात सावध व्हा. क्षणाक्षणाला आयुष्य कमी होतंय. आयुष्य मोजा या बैसला व्यापारी, तो कारे व्यवहारी. संसाराच्या घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. 2 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही ऐकताय म्हणून बोलतो. 2 गोष्टी लक्षात ठेवा. कोणत्या? पहिली गोष्ट हे ध्यानात ठेवा, आपल्याला मरायचंय. आणि दुसरं एक ध्यानात ठेवा, लगेच मरायचंय. काय अण्णा, याच्यातलं एक सगळ्याच्याच ध्यानात आहे. काय? मरायचंय. कोणाला कळत नाही? अहो, सगळ्यालाच कळतंय. प्रचंड श्रीमंत असलेला माणूस आणि त्याची खाजगीत भेट घ्या तुम्ही, तो सुद्धा म्हणतो काय असतं महाराज, दे म्हणजे पाण्यावरचा एक दिवस जावं. त्याला काय कीर्तनच ऐकावं लागतं, त्याच्यातला भाग नाही. हे सगळ्यालाच कळतंय. काय? आपल्याला मरायचंय. अडचण पुढं आहे. कुठं अडचण आहे? मरायचं हे सगळ्यालाच कळतंय, फक्त लगेच मरायचं हे कळत नाही. आपला गैरसमज आहे. काय गैरसमज आहे? अजून पुष्कळ दिवस आपण जगणार, असा काय गैरसमज आहे. म्हणून आपण चुकीच्या मार्गाने जातो, म्हणून आपण हिंसाचार, म्हणून आपण व्यभिचार, म्हणून आपण भ्रष्टाचार, म्हणून आपण स्वैराचार करतो. पण लगेच मरायचं हे जर कळलं तर नाही करणार. मनुष्य त्या रस्त्याने नाही जाणार. लक्षात ठेवा. काय आहे? जायाचे शरीर जाईल क्षणात. तिथले 2 गोष्टी आहेत. 2 महत्वाचे तुकोबारांनी संदेश दिले. जायाचे हे कळलं पाहिजे आणि क्षणात जाईल हे कळलं पाहिजे. क्षणभंगुर नाही परभोसा, क्षणभंगुर नाही गाडी वाजवा. रे सावध सोडा माया, रे सावध सोडा माया. काही नसले मग गळा पडेल फासा, काही नसले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार पोर आहे
क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर हे जाय नकळता. ऐका, त्याचा निरोप आल्यानंतर कोणाचा? यमाचा. यमाचा फोन आला ना पटेल, आपल्यालाच उचलावा लागतो. यमाचा फोन आल्यावर असं नाही चालत, पी इकडे द्यायचंय, बोल रे बोल, नाही जमत, आपल्यालाच उचलावा लागतो. यमाचा फोन आल्यानंतर असं नाही चालत, साहेब जरा मीटिंग मध्ये थोड्या वेळ नका. अजून एक सांगतो, यम जेव्हा आपल्याला फोन करीत असतो तेव्हा आपण कुठंही असा, कुठंही म्हणजे कितीही निर्जन स्थानी असा, यमाच्या फोनला तिथं रेंज आहेच. उदाहरण देऊ का? उदाहरण देतो. आकाशात ठराविक टप्प्याच्या वरती गेल्यानंतर तिथं मोबाईलला रेंज असते का? बोला ना, बोला की, असते का रेंज? नसते. आणि मग विमानात माणसं मरतात का नाही? मरतात ना. म्हणजे त्याचं टावर वेगळं आहे यमाचं. त्याच्या टावरला तुम्ही कुठेही असा, तिथं काय आहे? रेंज आहे, रेंज आहे. अजून सांगतो, यम जेव्हा आपल्याला फोन करत असतो ना तेव्हा त्याला आपल्यासारखं प्रोसिजर नाही करावं लागत. आता आपल्याला फोन करायचं असलं तर काय करावं लागतं? पहिली गोष्ट, फोन खिशातून काढावा लागतो, नंतर त्याचं लॉक काढावं लागतं, नंतर मग त्या अनुक्रमणिकेमध्ये जावं लागतं, है ना. मग त्या जिल्ह्यात जायचं, मग तालुक्यात जायचं, मग पुन्हा मध्ये यायचं, पालखेडमध्ये यायचं, नंतर पुन्हा, आता आडनावाचं नाही बोलत, हे सगळं हे असलं नाही मला करावं लागत. या मला वाटलं ना इथं फोन लावायचा आहे, लगेच थेट फोन लाव. स्वतंत्र यंत्र नाही त्याच्याकडं. अजून एक सांगतो, तुम्ही म्हणताल आमचा नंबर यमाला कसं काय माहिती? तर सांगतो, बहुतेक माझा अंदाज आहे, हे जे कंपनीवाले लोक आहेत का आपल्याला नंबर देतात, आपलं आधार कार्ड घेतात, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्या आधार कार्डाची नोंद अगोदर ते यमाकडे करत असले पाहिजे. त्याला पहिला नंबर देत असतील आणि नंतर आपल्याकडे देतात सगळे. आणि एक अजून सांगतो, यमाकडचा जो फोन आहे ना त्याच्यात एवढं कव्हरेज आहे, म्हणतं काय म्हणतात त्याला, क्षमता, स्टोरेज प्रचंड आहे. सगळे नंबर त्याच्याकडे सेव्ह आहेत सगळे. आणि अजून एक शेवटचं बोलतो, यम जेव्हा आपल्याला फोन करत असतो तेव्हा आपण जर दुसऱ्या कॉलवर असलो, महाराजाचा जर फोन आला ना आषाढी वारीच्या दरम्यान, तर लोकांनी आमच्या फोनला ते लावूनच ठेवलेलं असतं, प्रतीक्षेत राहा, साहेब दुसऱ्या कॉलवर बोलत आहेत. त्यांना माहिती आहे आता दिंडी आली, बिचारा पंगत मागितल्याशिवाय राहत नाही. पण यमाच्या फोनला हे असं चालत नाही. तुम्ही कोणत्याही कॉलवर असा, त्यानं फोन केला की तुमचा कॉल आहे तिथं आहे तसा कट होतो. कोणे दिवसी यमयती चालून, कोणे दिवसी प्राण जाती घेऊन, टाळी वाजवा. कोणे दिवसी यमयती चालून, कोणे दिवसी प्राण जाती घेऊन, कोणे दिवसी स्मशानी राहून, कोणे दिवसी स्मशानी जाऊन, एकट रहावे, एकट रहावे, देवते कैसे रहावे, देवते कैसे रहावे, समयादी साधन भावे, अभिनंदन आहे. कोणत्या दिवशी हे कधी आयुष्यात आपले चालून येतील सांगता येत नाही. आणि खरं म्हणजे नाही हो, हे असे आहेत बघा का. अरे दगड मारला की दगडाच्या मागे नसतं पळायचं, दगड कुठून आला तिकडं पडलं पाहिजे. आणि जाऊ दे, त्याच्या मी पुढचं बोलतो. अरे हे पंढरीनाथ म्हणजे प्रत्यक्षात देवच आहेत ना आपल्याला, काय विषय, काय अडचण काय आपल्याला. तेव्हा त्याचा फोन आला, त्याचा निरोप आला,
की जावं लागते. एकदा यमानं फोन केला की तुम्ही जिथं आहात तिथं, आणि जसे आहात तसा तुमचा कॉल काय होतो, कट होतो आणि त्याचा रिसीव होतो. नाही लक्षात आलं? एकदम सोपं. तुम्ही मांडी घालून बसलेला आहात, तुमच्या समोर पंचपक्वान्नाचं ताट वाढलेलं आहे, तुम्ही संकल्प केलेला आहे, अन्नशुद्धी आलेली आहे, तुम्ही भाकरीचा घास मोडलेला आहे, भाजीमध्ये बुडवलेला आहे, श्रीखंड त्याच्यामध्ये घेतलेला, आम्रखंड, जे खाल्लंय ते बोललं पाहिजे ना, हा घेतलंय. आता तोंडात घास घातलाय पाटील, चावलाय सुद्धा. काय केलाय? चावलाय सुद्धा. आता फक्त काय राहिलाय? गिळायचाच राहिलाय. तेवढ्यात फोन आला. घासगळी सत्ता नाही हाती, हाती घासगळी सत्ता नाही हाती, घासगळी सत्ता नाही हाती, घासगळी सत्ता नाही हाती. क्षणभंगुर हे जाय न कळता, कळत नाही केव्हा त्याचा निरोप येईल हे सांगता येत नाही. म्हणून नाशिवंत देह किती अनित्य आहे बघा. खरं सांगतो, नाशिवंत देह जाणार सकळ या प्रमाणाचा अपमान आम्ही लोकांनी जेवढा केला तेवढा कोणीच केला नाही. नाही लक्षात आलं का? अहो, देह नाशिवंत आहे म्हटल्यानंतर वर्षाच्या पुढच्या तारखा लिहून घ्यायचं काय कारण? अण्णा त्याचं उत्तर बी सांगतो. त्याचं उत्तर असं आहे, नाशिवंत देह आहे, 100% खरं आहे, कधी जाईल सांगता येत नाही, 100% खरं आहे, तरी सुद्धा वर्षाच्या पुढच्या तारखा आम्ही लिहून घेतो. त्याचं कारण आहे, तेवढ्या तारखा होईपर्यंत तो हात नाही लावू शकत. आणि म्हणून आम्हाला खात्री आहे, आम्ही पुढच्या तारखा घेतच असतो. म्हणून आम्ही पालखेडीची घेऊन टाकली तारीख. माझा मुद्दा इतकाच आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान. वेळेची मर्यादा खूप संपत आलेली आहे. पडदे सुद्धा त्यांनी सोडलेले आहेत. आता हळूहळू तिकडच्या तिकडं मागे जाऊन जेवायला बसायला काही हरकत नाही. बहुतेक असा त्याचा संदेश दिसतोय. पण लक्षात ठेवा, महत्वाचं आहे एवढे 1000 किलोमीटरचा प्रवास अण्णांनी केलाय हो. मग थोडंसं तरी आपल्याला ऐकायला भेटलं पाहिजे ना. हे आमचं काही नेहमीच असतं, पण ते ऐकायला भेटणं महत्वाचं आहे. ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान. ठीक आहे, पटलं लोकाला, ठीक आहे महाराज, ठीक आहे, करू विचार करू. पण आम्ही आपलं शिवनाईत राहूनच विचार करू. म्हणले मग काय? नाही म्हणले मग आम्ही आपलं ते शिवडीत राहून विचार करू. शिवनाई नाही तर शिवडी. म्हणले तसं कसं? मग त्याने म्हणले नाही, मग आम्ही परसूलमध्येच राहून विचार करू. आहे परसूल करू. ऐका सारोळेकर, अरे मग विचार करायचा विचार, पण कुठं विचार करायचा, कसा विचार करायचा? मनानं नाही विचार करायचा, मनोमार्गे गेला, हरिपाठी स्थिरावला. म्हणून विचार करत असताना प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या, अवश्य पाहिजे आचार्या, अपमती भजता राया, अनेका पाया माझी पडे. विचार करत असताना तो विचार संतांच्या सानिध्यात येऊन करायचा, हा अभिप्राय महाराज तिसऱ्या चरणात संत समागम
आवडी करावी तातडी परमार्थे. अभंगाच्या 3ऱ्या कडव्यामध्ये तुकोबराय सांगतात, संतांच्या सहवासात संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे आड. परिसाकडं कशासाठी गेली होती? मारण्यासाठी. पण मारण्याच्या उद्देशानं आलेल्या लोखंडाला सुद्धा त्या परिसानं सोनच केलं. तसं मारण्याच्या उद्देशाने जरी तुम्ही संताच्या सहवासात गेलात तरी सुद्धा ते जीवनाचं सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत. ज्ञानोबाराय बोलतात, वरी फोडावया लागी लोह मिळो का परिसाची अंगी, काजे मिळते प्रसंगी सोन्याची होईल. याचा अर्थ मारण्याच्या उद्देशानं म्हणजे मारायला त्यांच्याकडे यायचं असा अर्थ नाही. त्याचा अभिप्राय असा आहे, अरे मारण्याच्या उद्देशाने गेलेल्याचा जर उद्धार होत असेल, काय कृष्ण कोपोने ज्याशी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेश करी तो कैशा परी न पावे. अरे मारण्याच्या उद्देशाने गेलेल्याला जर परमात्मा मोक्ष देतो, सायुज्य देतो, तो सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसोदी दिला पुतने जी विषाचे नि स्तनपाने मारू आली, तिचा जर उद्धार केला तर नामचिंतन करणारा, साधना करणारा, भक्ती करणारा, वारी करणारा, चिंतन करणारा वैष्णव जो आहे त्याचा का उद्धार करणार नाहीत. म्हणून संतांच्या समागमात या. संत समागमी धरून आवडी करावी तातडी परमार्थे. एवढं सांगितलं तरी सुद्धा लोकांना फारसा फरक नाही पडत. तरी फारसा फरक पडत नाही. लोक म्हणतात आपण काय म्हणून कीर्तन ऐकायचं असते का? बंगला काय बारीक आहे का आपला? हो. लोक म्हणतात अरे पण आपण कशाला वारीला जायला पाहिजे का? बाग काय कमी आहे का आपल्याकडं? नीट कीर्तन आहे का? बाग, बंगला, गाडी या धुंदीत राहू नका. मी धुंदीत म्हणलोय, मस्तीत नाही म्हणलोय. या धुंदीत राहू नका. याचा धूर डोळ्यावर येऊ देऊ नका. हे सगळं संपणार आहे. याच्या नादात राहू नका. हा संदेश महाराज अभंगाच्या तुका म्हणे हा लोकच्या व्यवहारे, तुका म्हणे लोकच्या
लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोने राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान 2-4 मिनिट लक्ष द्या. आता हे उशिरा लोक आले त्यांना जरा वेळ झालेला आहे. आता तुमच्यासाठी थोडं 1-1.5 तास कीर्तन करावं लागेल ना मला. एक 5-10 मिनिट शेवटचा थोडा संपत्तीचा जो धूर आहे, धूर मद आहे, मद, तो मद डोळ्यावर येऊ देऊ नका, त्याच्यात नादात तुम्ही राहू नका, असं तुकोबारायचं बोलणं आहे काय तिथं महाराजांना. विठ्ठल 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 संपत्तीचा जो मद आहे, भागवतातली एक ओवी देतो गोड, आठवले म्हणून सांगतो. नाथ महाराज इतकं गोड बोलतात. कोणते कोणते मद आहे ऐका. धनाचा एक मद असतो, तारुण्याचा एक मद असतो, स्त्री हा एक मद असतो, आणि मद्याचा एक मद असतो. मद्य 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 हां कळलं, मद्यपान आता कळलं. काय ओवी गोड आहे बघा ना भागवतात. नाथ महाराज बोलतात कोणता मद कधी उतरतो, ते म्हणतात मद्य मधु उतरे दिनांती, मद्य मधु उतरे दिनांती. दिवस संपला, रात्र संपून गेली की दुसऱ्या दिवशी ते काय राहत नाही. मद्य मधु उतरे दिनांती, धन मधु जाय निधन स्थिती, तारुण्य मधु जाय क्षीण शक्ती, स्त्री मद प्राप्ती कदानुतरे. नाथाने भागवतात गोड सांगितलेलं आहे. हे 4 मद आपल्या ध्यानात ठेवा. हे कशासाठी ध्यानात ठेवायचे? फेकून देण्यासाठी. हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याकडे जी संपत्ती आहे, आपल्याकडे जे वैभव आहे, आपल्याकडे जी सत्ता आहे, आपल्याकडे जे काही द्रव्य आहे, याच्याच नादात तुम्ही राहू नका. कारण हे सगळंच एक दिवस संपत असतं. हे सगळं नष्ट होत असतं. एक प्रमाण देतो, सहज नेहमीकरताचं प्रमाण देतो. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझी घरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. हे सगळं वारं आहे, वारं जात असतं. म्हणून त्याच्यात कोणी नादात राहायचं नसतं. एकच ध्यानात ठेवा, ही जिंदगी, हे आयुष्य पुन्हा नाही. कधी त्याचा निरोप येईल हे सांगता येत नाही. आणि त्यावेळेस आपल्याला या शरीराचा काय निरोप घ्यावा लागणार आहे, हे शरीर सोडावं लागणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला विनंती आहे, जिवंताशी तोपर्यंतच आपण याच्यातून बाजूला पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वैकुंठवासी प्रातस्मरणीय आमचे गुरुदेव घुले बाबा पाठात असताना असं म्हणायचे. ते काय म्हणायचे? ते म्हणायचे या शरीराची 3 चिपट्या राख होणार आहे. पुढं ते म्हणायचे या शरीराची माती होणार आहे. पुढं ते म्हणायचे हे शरीर एक दिवस मातीत जाणार आहे. आणि अजून एक पुढं ते म्हणायचे हे शरीर मातीत जाणार आहे, याची माती होणार आहे, हे आपल्याला मातीत जायच्या अगोदर कळावं. एवढंच संपलं. बस. हे मातीत जाणार आहे, हे मातीत जायच्या अगोदर कळलं पाहिजे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आणि म्हणून आज या वैकुंठवासी मातोश्री
गंगा भागीरथी जिजाबाई शिवाजीराव थेटे पाटील या मातोश्रीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण इथे सर्वजण आलो. त्यांचे सुपुत्र माणिकराव मनोहरराव, त्यांचे सुपुत्र आदरणीय गोविंदरावजी काका आणि यांच्या स्नेहामुळं दिलीपजी, काशीनाथजी, अक्षय दिलीपजी, पुढं त्यांचा ओंकार, मनोहरराव आणि सनी अतुल गोविंदराव थेटे पाटील, त्यांच्या चारही सुकन्या तारामतीबाई, हिराबाई, निर्मलाबाई आणि चित्रकलाबाई अशा त्यांच्या चारही सुकन्या. आणि त्यामुळं आपण बरोबर आहे का, आपण सगळे इथे आलेलो आहोत. वारकरी संप्रदायावर कसं प्रेम करायचं असतं, वारकरी संप्रदायाच्या साधकाला आपला जीव की प्राण समर्पित करणारा हा परिवार म्हणजे आदरणीय आमचे गोविंद काका. आणि खरंच सांगतो, म्हणूनच माझ्या वैयक्तिक माझ्यावर संत कृपा प्रासादिक दिंडीवर, धर्मशाळेवर आणि स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेवर या घराण्याचं नितांत असं प्रेम आहे. वारकरी हा आपला प्राण समजून संप्रदायावर प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आहे. म्हणूनच आज हजारो किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी हे सगळे आमचे संत लोक आलेले आहेत. एरवी तशी त्यांची प्रकृती बरी नाही, पण तरी ते आलेले आहेत. आम्ही पोटभर जेवण करून उभा राहिलोय, पण त्याने अन्नाचा कण सुद्धा खाल्लेला नाही पंढरीनाथ महाराजांनी. पण गोविंद काकांच्या प्रेमासाठी आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण वारकऱ्याचं माहेरघर म्हणजे आदरणीय संजू शेठ अर्थात आमचे नाना यांच्या प्रेमासाठी हे माऊली असतील, चोपदार असतील, समाधानजी, हे सगळे भजनी मंडळ, या सगळ्यांच्या प्रेमामुळंच खऱ्या अर्थानं आरूबाबासुद्धा, आदरणीय चंदू महाराज, वारकरी संप्रदायातले गोड व्यक्तिमत्व इथं उपस्थित आहेत. अरुण महाराज, सचिन महाराज, काशीनाथ महाराज, हे आळंदीहून आलेले सगळे आमचे संत लोक, या सगळ्यांचं इथं उपस्थिती खऱ्या अर्थाने यामुळं लाभलेली आहे. संपूर्ण परिसरातून आलेले राजकीय क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले, आध्यात्मिक क्षेत्रातले सगळे मान्यवर आपण इथं आलेला आहात. मी आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि 12:30 पावणे 1 वगैरे वाजल्या, जास्त वेळ वगैरे झाला असं काय डोक्यात आणू नका, असं काय मनात आणू नका. आपण इथं किती वाजता आलो याचीही दखल घेत जा, ती वेळ महत्त्वाची असते ना. आपण 11:15 आलात, 11:30 आलात, आणि मग आम्ही इमानदारी करणारी माणसं आहोत. 2 तास करणार म्हणजे करणार, काय प्रश्नच नाही. आणि मग 12 वाजता उभा राहिलो होतो, त्यामुळं आपली इमानदारी करणं हा आपला स्वभाव आहे. एकच वाक्य शेवटचं देतो, ऐका ऐका. तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांनाच एक दिवस मरायचे, नक्की मरायचे, 100% मरायचे. बघा, तसं काही राग बघू नका माझ्याकडं. आनंदानं तयार व्हा, समाधानानं तयार व्हा, मोकळ्या मनानं तयार व्हा. फक्त असं मरा, असं मरा. आपण मेल्यानंतर श्रद्धांजली वाहणाऱ्या माणसांना खोटं बोलायची पाळी येणार नाही. बस बस, एवढी काळजी घेऊन मरायचं. बघा, एवढीच या निमित्तानं प्रार्थना करतो. गोविंद काकांचा आणि संप्रदायाचा असलेला अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध, म्हणून आजही वारकरी संप्रदायातले एक तरुण वारकरी कीर्तनकार, महाराष्ट्रभर ज्यांच्या कीर्तनासाठी लोक आसुसलेले असतात, असं एक स्वच्छ, प्रामाणिक असलेलं, संप्रदाय निष्ठ असलेलं, भजन निष्ठ असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण वारकरी रत्न उमेश महाराज दशरथे. ते सुद्धा आज इथं येत होते, पण मी त्यांना येऊ दिलं नाही. तुम्ही म्हणाल मी त्यांना येऊ दिलं नाही म्हणजे काय येऊ दिलं नाही? आता ते आल्यावर त्यांच्यासमोर मी काय कीर्तन करायचं? खरं उत्तर देतो, खरं कारण सांगतो. ते अचानक रात्री कर्नाटकातल्या कीर्तनाला पोचले आळंदीहून, आणि आज संध्याकाळी त्यांचं कीर्तन नांदेडच्या जवळ आहे. कर्नाटकातून रात्रभर प्रवास करून इथे यायचं होतं त्यांना, आणि इथून परत रात्रीच्या कीर्तनाला माघारी जायचं होतं. 950 किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. मी त्यांना सांगितलं, तुम्ही येऊ नका, गोविंद काकांची तुमच्या वतीनं मी माफी मागतो, तुम्ही काय काळजी करू नका.
कारण ते सुद्धा इथं येत होते. म्हणून तुम्ही काही त्यांच्यावर नाराज होऊ नका. जाहीर एवढ्या लोकात मी तुमची प्रार्थना करतो. त्यांच्या प्रवासाच्या दगदगीसाठी मी त्यांना येऊ दिलं नाही, पण त्यांचं सुद्धा या परिवारावर अत्यंत नितांत असं प्रेम आहे आणि म्हणून त्यांचीही श्रद्धांजली या निमित्तानं मी इथं समर्पित करतो. वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं उभे राहिलेले सगळे आमचे महाराज मंडळी आणि इथे येऊन बसलेले सगळे वैष्णव या सर्वांच्या वतीनं मी या मातोश्रीच्या चरणी श्रद्धांजली समर्पित करतो. आणि 1, 2 ते 3 मिनिट शांत बसा. आणि एवढीच एक विनंती करतो मी आपल्याला, मी जे आपल्या पुढं बोललो ते माझं नाही,